आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण बघूयात न्यूज 18 लोकमतचा इम्पॅक्ट. कोस्टल रोडचा जो बोगदा आहे तिथं गळती लागल्याची बातमी जी आहे ती सगळ्यात पहिली बातमी जी ती न्यूज 18 लोकमतनं दाखवलेली होती आणि ती बातमी दाखवल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट आपण बघतोय. खुद्द महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आपल्या अधिकाऱ्यांसह इथं भेट दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी या बातमीची दखल घेत भूषण गगराणी यांना सूचना दिलेल्या आहेत आणि आता या सगळ्या परिस्थितीची पाहणी करण्याकरता म्हणून तिथे ते पोहोचलेले आहेत. ही गळती नेमकी कशी झाली, ही गळती किती धोकादायक असू शकते आणि बांधकाम हे सगळं नवीन असताना ही गळती नेमकी कशी काय झाली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा या सगळ्या याच्यातनं प्रयत्न असेल आणि ही गळती थांबवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे या संदर्भात देखील संबंधित कंपनीशी ठेकेदाराशी ते चर्चा करतात आणि त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी देखील याविषयी भूषण गगराणी यांना सूचना देऊ केलेल्या आहेत. त्याच्यामुळे खुद्द ते इथं उपस्थित झालेले आहेत आणि असं कळतंय की मुख्यमंत्री देखील थोड्याच वेळात या ठिकाणी येतील आणि या सगळ्या परिस्थितीची म्हणजे ज्या ठिकाणी गळती लागलेली आहे त्याची पाहणी जी आहे ती करणार आहेत. अधिक माहिती घेण्याकरता आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे. प्रणाली, पुन्हा एकदा आपल्या दर्शकांना आपण सांगूयात, काल सगळ्यात पहिल्यांदा ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. तू या संदर्भातलं रिपोर्टिंग केलं होतं. आता या क्षणी काय अपडेट? विशाल, आपण म्हणजे न्यूज 18 लोकमत एक जबाबदार चॅनल असल्यामुळे काल सगळ्यात प्रथम ही बातमी आपण दाखवलेली होती. मुंबईकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला हा मुद्दा न्यूज 18 लोकमतनं ऐरणीवर आणला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली. खरं तर कालच त्यांनी महानगरपालिका आयुक्त आणि संबंधित कंपनीला दुरुस्तीचे आदेश दिलेले होते. त्यानंतर रात्री 11 वाजेनंतर जेव्हा इथली वाहतूक बंद झाली, डागडुजी करण्यात आलेली आहे आणि आता कुठल्याही क्षणी मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन पोहोचणार आहेत. संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे कारण मुख्यमंत्री या कोस्टल रोडच्या बांधकामाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी येणार आहेत. काल त्यांनी सुद्धा या प्रश्नावर गांभीर्यानं दखल घेतली की नवीन बांधकाम असताना अशा पद्धतीनं गळती कशी होऊ शकते, जर ती गळती होती आहे तर त्याची कारणं काय आहे, तात्पुरती कुठलीही तजवीज न करता कायमस्वरूपी तोडगा यावर काढला गेला पाहिजे. त्यानुसार काल रात्री वाहतूक थांबल्यानंतर महानगरपालिका आणि अधिकाऱ्यांच्या वतीनं संपूर्ण डागडुजी करण्यात आलेली आहे. न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना आपण दाखवूया की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा या ठिकाणी कोस्टल रोडचा जो नवा बोगदा आहे, जो अजून वाहतुकीसाठी खुला झालेला नाही, तिथे येऊन पोहोचलेला आहे. बाजूच्या बोगद्यामध्ये जाण्यासाठी जो इमर्जन्सीचा रस्ता आहे त्यातून मुख्यमंत्री या बोगद्याची पाहणी करणार आहे. आपण पाहतो आहोत की मुख्यमंत्र्यांचा हा ताफा या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा हा इम्पॅक्ट आहे की स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या अधिकाऱ्यांसह या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते टनेलची ज्या ठिकाणी गळती होती त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी न्यूज 18 लोकमतच्या या बातमीची दखल घेतलेली आहे आणि ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण पाहतो आहोत की मुख्यमंत्री पाहणी करण्यासाठी बोगद्याच्या दिशेनं निघालेले आहे. जो इमर्जन्सी रस्ता आहे त्या इमर्जन्सी रस्त्यातून आपण पाहतोय की मुख्यमंत्री आणि त्यांचे अधिकारी, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी हे जात आहेत आणि त्यानंतर नेमकी ज्या ठिकाणी गळती झाली होती त्या ठिकाणी काय डागडुजी करण्यात आलेली आहे, नेमकं तिथे काय झालं होतं हे सगळं बघणार आहे. मंगलप्रभात लोढा मुंबईचे पालकमंत्री सुद्धा आहेत, ते सुद्धा या ठिकाणी पोहोचले. एकूणच जर आपण बघितलं तर हा आमच्या सुरक्षेला न्यूज 18 होता, त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि ते आता पाहणी करण्यासाठी या बोगद्यामध्ये, ज्या बोगद्यामध्ये गळती झाली होती त्या ठिकाणी आलेले आहेत. ही जी भिंत ज्या ठिकाणी आता आपण डागडुजी झालेली पाहतो आहोत, ही काल आपण दाखवलं होतं की या ठिकाणी पाणी कशा पद्धतीनं गळत होतं. दुसरी जी बाजू आहे इथून अगदी थोडंसं पुढे गेल्यानंतर सुद्धा एक मोठा पॅच आहे, ज्या पॅचमध्ये सुद्धा काल पाण्याची गळती होत होती. आज मात्र ही डागडुजी झालेली असल्यामुळे पाणी पूर्णपणे थांबलेलं आहे आणि या ठिकाणी डागडुजी झाल्यानंतर ती योग्य पद्धतीनं झाली आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहे. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा सुद्धा आपल्याला त्यांच्याबरोबर बघायला मिळत आहेत. कारण जसा हा मुंबईचा मानबिंदू आहे, कारण मुंबईची वाहतुकीची समस्या या रस्त्यानं सोडवलेली आहे, तशीच मुंबईच्या सुरक्षेला कुठेही अडचण होऊ नये हा प्रयत्न न्यूज 18 लोकमतचा होता आणि त्या प्रयत्नाला यश आलं कारण मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली, तातडीनं दुरुस्ती करायला लावली आणि आज दुरुस्ती झाल्यानंतर ती कशा पद्धतीनं झालेली आहे हे पाहण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या अधिकाऱ्यांसह या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला बघायला मिळत आहेत.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या अधिकाऱ्यांसह इथं पोहोचल्याचं आपण बघतोय। खुद्द महापालिका आयुक्त देखील सगळ्यात पहिल्यांदा इथं पोहोचले आणि ही सगळी डागडुजी करण्यात आल्याचं। प्रणाली, कालपर्यंत जी गळती होताना आपण बघत होतो त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे का? जी आपण काल गळती दाखवलेली होती ती गळती आज दुरुस्त करण्यात आलेली आहे। ती कशा पद्धतीने दुरुस्ती केलेली आहे हे सुद्धा मी या ठिकाणी माझ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करते आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की काल आपण हीच जागा दाखवलेली होती ज्या ठिकाणून गळती होत होती, आज आपण पाहतोय की त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आलेली आहे। इतकंच नाही तर पलीकडची जी बाजू आहे त्या पलीकडच्या भिंतीला सुद्धा ज्या ठिकाणी गळती होत होती ती सुद्धा दुरुस्त करण्यात आलेली आहे। मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, त्याचबरोबर L&T ज्याच्याकडे या बोगद्याच्या बांधकामाची जबाबदारी आहे ते या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत आणि मुख्यमंत्री आता या संपूर्ण दुरुस्तीचा आढावा घेताना आपल्याला दिसत आहेत। कारण काल ज्या पद्धतीनं गळती होत होती रात्रीपर्यंत ती गळती अजून वाढलेली होती। ती दृश्य सुद्धा न्यूज 18 लोकमतनं प्रेक्षकांना दाखवली होती की गळती कशी वाढलेली आहे। परंतु रात्री वाहतूक थांबल्यानंतर ताबडतोब काम हाती घेण्यात आलं, दुरुस्ती करण्यात आली आणि आज सकाळी सुद्धा आपण दाखवलं की दुरुस्ती कशा पद्धतीनं झालेली आहे। मी जसं म्हणाले की न्यूज 18 लोकमतनं जशी सगळ्यात आधी ही बातमी दाखवली तशी ही दुरुस्ती झाली आहे ही बातमी सुद्धा आपण सगळ्यात आधी दाखवली। आपण एक जबाबदार न्यूज चॅनल म्हणून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन काल ही बातमी प्रसारित केली होती। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या बातमीची दखल घेतली, ताबडतोब आदेश दिले, आदेश दिल्यानंतर कारवाई झाली आणि कारवाई झाल्यानंतर सुद्धा सगळ्यात प्रथम बातमी ही न्यूज 18 लोकमतनंच दाखवलेली होती। विशाल, आता मुख्यमंत्री तिथे पोहोचलेले आहेत, संबंधित कंपनीचे अधिकारी देखील उपस्थित आहेत का, म्हणजे ज्यांनी या बोगद्याची बांधणी केलेली आहे? इथे L&T कंपनीकडे हा जे बोगदे आहेत या बोगद्यांचं काम देण्यात आलेलं होतं। ते अधिकारी सुद्धा तिथले इंजिनियर्स जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना नेमकं काय झालं होतं हे सांगताना आपल्याला बघायला मिळत आहेत। आपण पाहतो आहोत की महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त, माफ करा अतिरिक्त आयुक्त ज्यांच्याकडे ही जबाबदारी आहे ते अमित सैनी सर, भूषण गगराणी सर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना माहिती दिली जाते की नेमकं काम कशा पद्धतीनं झालं। अधिक जे L&T कंपनीचे वरिष्ठ इंजिनियर्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना माहिती देत आहेत की कशा पद्धतीनं हे काम झालं, नेमकं त्याचं कारण काय होती, जर ही गळती झालेली आहे, दुरुस्ती कशा पद्धतीनं करण्यात आलेली आहे आणि ही तात्पुरती उपाययोजना कशी नाही, ती फुलप्रूफ कशी केली जाईल याबद्दलची सगळी माहिती आता या ठिकाणी मुख्यमंत्री घेत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। धन्यवाद उदय, धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल। आम्ही पुन्हा एकदा तुझ्याकडे येऊच। आता आपण अधिक अपडेट घेण्याकरता जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय यांच्याकडे। उदय, काय अपडेट तुझ्याकडे? आपण इथे दृश्य पाहतोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, त्याचबरोबर लासन टोग्रोचे जे वरिष्ठ इंजिनियर्स आहेत, टनल एक्सपर्ट आहेत, त्यांच्याशी चर्चा करतायत नेमकी गळती कशामुळे का निर्माण झालेली आहे। कारण काही महिन्यापूर्वीच प्रकल्पाचं लोकार्पण झालेलं आहे। त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इंजिनियर्सची चर्चा करून ही गळती कशी थांबवली गेलेली आहे आणि त्याचबरोबर संभाव्य जी गळती आहे ती कशी थांबवली जाणार या संदर्भात माहिती घेत आहेत। त्याचबरोबर आता पावसाळा तोंडावरती आहे, येणाऱ्या पावसाळ्यामध्ये देखील अशा घटना कशा प्रकारे टाळता येतील, सर्वसामान्य मुंबईकर जे भुयारामधून वाहतूक करतात, प्रवास करतात, त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश देत आहेत। मुख्यमंत्री पाहणी करण्यासाठी बोगद्याच्या दिशेनं निघालेले आहे, जो इमर्जन्सी रस्ता आहे आपण पाहतो। एकीकडे काल आपण या बोगद्यामध्ये कशा पद्धतीने गळती झाली या संदर्भातली बातमी केली होती। या बातमीची दखल खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आहे। त्यांनी महापालिका आयुक्तांना या संदर्भातल्या सूचना दिल्या। L&Tने हा बोगदा जो आहे तो बांधलेला आहे, म्हणजे संपूर्ण कोस्टल रोड याचं बांधकाम त्यांनी केलेलं आहे आणि त्या संदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांना देखील सूचित करण्यात आलं आणि त्वरित कंपनीच्या अधिकाऱ्यांसह सगळे तिथे उपस्थित झाले। आता मुख्यमंत्री जी दुरुस्ती, म्हणजे ज्या ठिकाणी गळती होत होती त्या ठिकाणी आता दुरुस्ती करण्यात आलेली आहे। झालेली दुरुस्ती देखील आपण न्यूज 18 लोकमत दाखवली होती। एक जबाबदार चॅनल म्हणून कालची असलेली परिस्थिती, आजची बदललेली परिस्थिती या संदर्भातलं सगळं चित्र आपण समोर मांडलं आणि आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झालेली दुरुस्ती आणि नेमकी काय परिस्थिती आहे बोगद्याची हे बघण्यासाठी म्हणून तिथे उपस्थित झालेले आहेत आणि आता सगळ्या परिस्थितीची ते पाहणी करतात। अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना देऊ केलेल्या आहेत। ही गळती नेमकी कशी झाली, का झाली, पुन्हा ही गळती होऊ नये म्हणून यासाठी काय करण्यात आलेलं आहे, ती दुरुस्ती करण्यात आलेली आहे, ती दुरुस्ती नेमकी काय या संदर्भातली सगळी माहिती जी आहे ती त्यांनी घेतलेली आहे। सगळ्यात पहिल्यांदा न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली होती। न्यूज 18 लोकमतचा इम्पॅक्ट आपण बघतोय। एक जबाबदार चॅनल म्हणून ही बातमी आपण दाखवली होती आणि
पुन्हा अशी ही गळती होऊ नये, कारण ही गळती पुढल्या येणाऱ्या काळात अधिक जर वाढली असती तर ती निश्चितच इथून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसाठी म्हणून धोकादायक ठरू शकली असती. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा ही बातमी आपण दाखवली आणि त्यानंतर प्रशासनाला जाग आली. प्रशासनाने याची दखल घेत आपण बघतोय की सगळी दुरुस्ती जी ती केलेली आहे आणि ही दुरुस्ती केल्यानंतरची देखील बातमी आपण तिथे दाखवली. आणि बातमी दाखवल्यानंतर आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी दुरुस्ती करण्यात आली आहे ती जाणून घेण्याकरता, अधिकाऱ्यांची चर्चा करण्याकरता म्हणून इथं भेट दिली. यावेळी महापालिका आयुक्त भूषण गगराणी, इतर अधिकारी, त्याचबरोबर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंगलप्रभात लोढा ही सगळी मंडळी इथं उपस्थित होती. आणि परत जर अशी गळती होत असेल तर त्यासाठी काय केलं जावं, कारण भलेही L&T कंपनीने हा सगळा बोगदा तयार केलेला असेल तरी पुढली काही वर्ष या बोगद्याच्या संदर्भातली दुरुस्ती म्हणजे एकूणच मेंटेनन्सची जबाबदारी त्यांची असणार आहे करारानुसार. तर त्यामुळे हा मार्ग मुळातच मुंबईकरांच्या दळणवळणाच्या दृष्टीने त्यांच्या सोयीने फार महत्त्वाचा आहे. आणि तिथे जर अशा प्रकारची गळती होत असेल तर ते मात्र धोकादायक, धक्कादायक आहे. ते होऊ नये यासाठी म्हणून आता येणाऱ्या काळात काय काळजी घेतली पाहिजे याबद्दलच्या सूचना देखील निश्चितपणे देण्यात आलेल्या आहेत.